काय सांगाल शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बोगस डॉक्टरचं प्रकरण समोर आलेलं आहे. नेमकं एक काय प्रकरण आहे? कोण होता व्यक्ती आणि याची पार्श्वभूमी काय? शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 128/26 अन्वये BNS कायदा कलम 318, 319 तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कलम 33 नुसार बोगस डॉक्टरची कारवाई करण्यात आलेली आहे. एक कंपाऊंडर भरत सुभाष कुंभार राहणार रिदुरवाडा हा व्यक्ती कोणत्याही प्रकारचे डिग्री नसताना तसेच कोणत्याही प्रकारचं NMC येथे रजिस्ट्रेशन नसताना रुग्णावर उपचार करताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, हा व्यक्ती इथं किती वर्षापासून हा काम करत होता? काय काय औषध उपचार करत होता? कुठल्या? तो मागील 2 वर्षापासून तिथे रुग्णावर उपचार करीत होता. त्याच्यामध्ये त्याच्याकडे पॅरासिटामॉल, निमोनिसाइड वगैरे अशा सर्दी खोकल्याच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. सर, ज्या ठिकाणी हा उपचार देत होता त्या ठिकाणची परिस्थिती काय होती? काही डॉक्टरचं पद लावलेलं होतं किंवा काही बोर्ड्स किंवा कुठं उपचार करायचा? नाही, त्याच्या घराच्या खाली जी पहिली रूम आहे त्या रूममध्ये त्याने एक टेबल आणि सगळं असं साहित्य तयार करून ठेवलं होतं आणि घराच्या बाहेर वगैरे काय असा बोर्ड वगैरे काही नव्हता किंवा असं काही साईन बोर्ड वगैरे लावलेलं नव्हतं त्याला. कारवाई दरम्यान सदर तोतया बोगस डॉक्टरकडून आम्ही स्टेथोस्कोप, त्याचं BP मॉनिटर करण्याचे मशीन, ताप मोजण्याचे यंत्र तसेच काही औषधी जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास हे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.